नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील भागामध्ये आपण पाहणार आहोत. पार्थ शुद्धीवर येऊ लागतो. त्यावेळेस तो काव्या म्हणून आवाज देत असतो, परंतु काव्या ही हॉस्पिटलमध्ये नसते. ती मंदिरामध्ये देवासमोर देवाची प्रार्थना करत असते आणि देवाच्या समोर दिवे लावत असते. आपण पाहतो तेव्हा जोरजोराचा वारा येतो आणि काव्याने लावलेले दिवे विझत असतात. काव्या ही दिवे विझू नये म्हणून प्रयत्न करते आणि त्या दिव्याला देवी आईला बोलते, देवा, मी माझ्या जीवनातले वादळ संपवण्याचा प्रयत्न करत आहे आणि तू का पुन्हा पुन्हा वादळ घेऊन येत आहेस. त्यावेळेस आपण पाहतो आरतीच्या ताटामध्ये असलेले एक दिवा खाली पडून फुटतो, तर बाकीचे इतर दिवे लावलेले देखील विझतात. तर तिकडे पाहतो पार्थची तब्येत अतिशय खालावत चाललेली असते आणि तो अचानक शांत होतो आणि तेव्हा सर्वजण अतिशय घाबरतात. तर मानिनी देखील चक्कर येऊन खाली कोसळते. तिकडे हॉस्पिटलमध्ये आपण पाहतो पार्थ हा बेशुद्ध झालेला असतो आणि नंदिनीही अतिशय घाबरते व ती जोरजोरात पार्थला हलवून उठवण्याचा प्रयत्न करते. परंतु पार्थ काहीच प्रतिक्रिया देत नाही आणि तेव्हा त्या ठिकाणी उपस्थित सर्वजण अतिशय घाबरलेले असतात. आता पुढे येणाऱ्या भागामध्ये काव्या प्रार्थनेला यश येणार का आणि पार्थची प्रकृती सुधारणा होणार का, हे पाहणे अतिशय रंजक ठरणार आहे. लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे सर्व अपडेट पाहण्यासाठी आमचे चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.